अर्ज आज दाखल करायला जात आहे, काय सांगा? काय नाही, आज नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ उर्फ अहिल्यानगर या लोकसभेच्या निवडणुकीला अर्ज भरायला जात आहे. यामागं भावना आणि सद्भावना एकच आहे की या मतदारसंघातील गेले कित्येक वर्षापासूनचे अनेक प्रलंबित प्रश्न आहे. या मतदारसंघामध्ये अनेक काही अडचणी, ह्या सगळे समस्या सोडवण्यासाठी गोरगरीब लोकांना त्या ठिकाणी आधार देण्यासाठी ही लोकसभा निवडणुकीचा लढवण्याचा मी निर्णय घेतलेला आहे. आणि मी अर्ज भरण्यात जात असताना मला एक विश्वास आणि खात्री का विजय हा निश्चित आपलाच आहे. काल मुख्यमंत्री आले होते नगरमध्ये, त्यांनी सांगितले की विरोधकांची आज हनुमान जयंती आहे, विरोधकांचे महाविकास आघाडीचं दहन करा, असं काल त्यांनी संदेश देऊन गेले. नाही, प्रत्येकाला व्यक्तिगत ज्याचं त्याचं राजकीय भाष्य असतं, त्यामुळं त्या भाष्यावर आपण भाष्य करणं हे मला तरी योग्य वाटत नाही. परंतु एकीकडं मोठं शक्तीप्रदर्शन होऊन फॉर्म भरला गेला होता, आपण साध्याप्रमाणे फॉर्म भरतात का? उन्हाचा इतका महाभयंकर तडाखा आहे आणि आपण उगं फॉर्म भरायचे, कार्यकर्त्यांना गोळा करायचं आहे आणि त्यांना कामधंदे सोडून त्रास देणं हे मला तरी योग्य वाटत नाही. शेवट जनतेचे आशीर्वाद आपल्याबरोबर आहे हे मला एक खात्री आणि विश्वास आहे. त्यामुळे मी आज साध्या पद्धतीने अर्ज भरण्याचा निर्णय घेतलेला आहे. कोण कोण असणार अर्ज भरताना? आमदार कोणी असणार? अर्ज भरण्यासाठी आमचे आपल्या लोकसभा मतदारसंघातील जे प्रमुख नेते मंडळी ते अर्ज भरायला असतील हजर. परिस्थितीमध्ये अर्ज भरलेला आहे. महाविकास आघाडीची मंडळी या अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते आणि अंध अपंग बांधवांच्या उपस्थितीमध्ये हा या ठिकाणी अर्ज भरलेला आहे. आणि आजचा हनुमान जयंतीमध्ये शुभ अर्ज भरलेला आहे. हनुमानरायांना प्रार्थना करते असं काय बळच मला त्या ठिकाणी येऊ दे की या मतदारसंघात गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी तुझ्या ताकदीची आवश्यकता, तुमच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे. या मतदारसंघातील दीनदुबळ्या गरिबांची आसू सोडवण्यासाठी आपल्याला या मतदारसंघातील लोकांची सेवा करण्यासाठी आज या निवडणुकीला मी या ठिकाणी सामोरं जातो. दोन गदा भेटले, हनुमान जयंती आहे, निवडणुकीला सामोरं जातं. दोन गदा भेटले. अरे मी हनुमान भक्त आहे. हनुमान भक्तालाच गदा मिळणार नाही का? कोणाला गदा मिळणार का? सर्वसामान्य जनतेची गदा आहे, शिवाय सर्वसामान्य जनतेची गदा आहे. आणि गदा कोणाला दिली जाते माहिती का? हनुमान रायांची गदा, आणि ती कोणाला दिली? एका पैलवानाला दिली जाते. पैलवान आहे ना, रावणाचे दहन करायचे. कुठेतरी तुम्ही आता पैलवान म्हणून उतरले. पैलवानच आहे मी. कुठेतरी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, त्यांनी टीका केली भरसभेतून. नागरिकांनी हनुमान जयंतीच्या दिवशी निश्चय करावा आणि महाविकास आघाडीच्या रावणरूपी लंकेचं दहन करावं. साहेब, कुठलाही नेता आला तर त्या व्यासपीठावर त्याच्या पक्षाची बाजू मांडत असतात. विरोधात काय त्यावर थोडंफार टीका करायची, म्हणजे टाळ्या वाजवतात, लोकांची ही भावना असते म्हणून ते बोलत असतात. त्यामुळे त्या गोष्टीला उत्तर द्यावंच असं काय नसतं. आणि ते कुठल्या भावनेने म्हणजे हे पण मला माहिती आहे. आज पुढची 10 दिवस महत्वाचे आहे, कसे रणनीती असणार आहे, काय कोण येणार आहे, काय सभा होणार आहे? आता रणनीती आहे ना, सगळ्यात महत्त्वाचं आहे ना, आपलं चिन्ह घराघरापर्यंत पोचलं पाहिजे. प्रत्येकाच्या मनात चिन्ह गेलं पाहिजे. हे आमचं पुढे सगळ्यात महत्त्वाचं आव्हान असणार आहे. दुसरी काय रणनीती, दुसरी काय असणार आहे? आपल्या लोकात जायचं, लोकांना चिन्ह सांगायचं. कारण ही निवडणूक जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे. एवढं काय रणनीती करण्याचं काय आवश्यकता? आज जो उमेदवार अर्ज भरलाय एकदम साधेपणाने भरलाय, कोणतंही शक्ती प्रदर्शन आपण आज इथं केलं नाही. साहेब, तुम्ही इथं उभे आहेत, किती उष्णता महाभयंकर सांगा ना. मगाशी आपले बाईटवाले काही आपले सहकारी मला म्हणतो ते बाईट द्या म्हणलं, थोडं पुढं चालत नको उन्हे, एवढे उष्णता आहे. एवढ्या उष्णतेनं आपण लोकांना बोलवायचं. आज हनुमान जयंतीचे प्रत्येक गावात कार्यक्रम आहे, धार्मिक कार्यक्रम आहे, आणि लोकांना आपण विठीस धरायचं. हे करण्यापेक्षा आपलाच अर्ज शांततेने भरला पाहिजे ना. आपण समाजाला अडचण होईल असं नाही करायचं काही. नाही अर्ज भरायला काय आपण लोक गोळा करायचे म्हणलं काय, मला काय लोक भाडे द्यावं लागायचं काय लोक इकत आणावं लागायचं काय? आपल्या लोकांना आव्हान केलं तर असतं तरी लोक आले असते. तरी बघा ना, हे कोणाला नुसतं व्हॉट्सअपला टाकलं आपण उद्या अर्ज भरतोय, किती हजारो लोक उपस्थित आहे ना. हे तो आम्हाला ताकद आहे ना. ओके.
एकंदरीत शरद पवारांनी देखील सभेच्या वेळी सांगितलं होतं की तुम्हाला थांबवण्यासाठी कुठेतरी महायुतीच्या उमेदवारांनी उद्योजकाचा वापर केला, त्यांच्याकडे उद्योजक पाठवले होते. कसं बघतं याकडे, काय साहेब, सांगा? ही निवडणूक पहिल्या दिवसापासून धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती ही निवडणूक आपल्याला पाहायला, हा बळाचा वापर करणारच आहे ना. आर्थिक ताकदीचा वापर, सत्तेचा गैरवापर या ठिकाणी केला जाणारच आहे, सगळ्यांचं म्हणणं आहे. बाकीत मी आधीच सांगितलं होतं. तुम्ही पहा, निवडणूक सुरू झाल्यानंतर माझ्यावर काय टीका केली, निलेश लंके गुंड आहे, निलेश लंके गुंडगिरी त्याची मोडून काढू, आता मी गुंड आहे का? नंतर काय आरोप केला, निलेश लंकेला कुठं इंग्रजी वाचता येते का नाही. अशा धनशक्तीचा प्रत्येक ठिकाणी वापर केला जातो. आता कुठला आश्रय राहिले, उद्या एखादं चारित्र्याचं पण आश्रय बाहेर काढणार ते, त्यांना कुठलं गोष्ट नाही. राजकारणाच्या पद्धतीने खेळा ना. कुठं तुम्ही गुंडगिरी बोला, कुठं इंग्रजी बोला, कुठं चारित्र्यावर बोला, ही पद्धत आहे का लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जायची? ऐका, काल मुख्यमंत्री म्हणत होते नो लंके ओनली विखे. मुख्यमंत्र्यांचं मी काय ऐकलं नाही. मी काय तसं वाटत असं तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलू शकतो ना, त्यांचे माझे एकदम चांगले संबंध आहेत ना. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या माझ्यात तुम्ही काय विशिष्ट निर्माण करायचं काय कुणी कारण काय आणायचं काय कारण नाही. कारण मी मुख्यमंत्री काय आहे समोर तुमच्याकडे सर्वसामान्य जनता म्हणते नो विखे ओनली लंके. बरोबर आहे ना, तसंच म्हणले मुख्यमंत्री, पण ती तुम्हाला वेगळा आहे कॅन्डिडेट वेगळं.